अंगणवाडी सेविकांसाठी शिक्षण विभागाचा पुन्हा मोठा निर्णय। प्राथमिक शिक्षकांनाही नवीन जबाबदारी बंधनकारक। अंगणवाडी सेविकांसाठी आनंदाची बातमी। अंगणवाडी 21 डिसेंबर ब्रेकिंग न्यूज। तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर। तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि समोर बेल आयकॉन क्लिक करा। नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। प्राथमिक शिक्षकांना नवीन जबाबदारी। आठवड्यातून एक दिवस अंगणवाडीतील अध्यापन बंधनकारक। जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांतील शिक्षकांना आता अंगणवाडीतही अध्यापन करावे लागणार आहे। आठवड्यातून किमान एक दिवस अंगणवाडीतील जाऊन मुलांच्या शिक्षणासाठी योगदान द्यावे अशी अपेक्षा शासनाकडून व्यक्त करण्यात आली आहे। या संदर्भात आदेश शालेय शिक्षण विभागाने नुकतेच जारी केले आहेत। या आदेशानुसार प्राथमिक शिक्षक आपल्या शाळेच्या 1 किलोमीटर परिसरातील अंगणवाड्यामध्ये जाऊन तेथील मुलांचा शैक्षणिक पाया भक्कम करण्यासाठी अंगणवाडी सेविकांना मार्गदर्शन करतील। विशेष पूर्ण बाल शिक्षण व संगोपन ECCE या बाबीवर भर देण्यात येणार असून पहिलीच्या वर्गाला शिकवणाऱ्या शिक्षकांवर ही जबाबदारी प्रामुख्याने सोपवण्यात आली आहे। नव्या शैक्षणिक धोरणानुसार अंगणवाडी पूर्ण प्राथमिक इयत्ता पहिली या दोन्ही स्तरावर एकत्रित मानले जाणार आहे। त्यामुळे अंगणवाडीतील मुलांना प्राथमिक शिक्षणाची ओळख व्हावी आणि पुढील शिक्षणासाठी त्यांचा पाया तयार व्हावा ह्या निर्णयामागील मुख्य उद्देश आहे। यासाठीच प्राथमिक शिक्षकांना आठवड्यातील एक दिवस अंगणवाडीकरिता देणे बंधनकारक करण्यात आले आहे। दरम्यान अंगणवाडीतील मुलांसाठी पुण्यातील विद्या प्राधिकरणाच्या सहकार्याने आकार अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे। या अभ्यासक्रमात पूर्ण प्राथमिक शिक्षकांनी संबंधित धडे समाविष्ट असून तो प्रभावीपणे राबवण्यासाठी अंगणवाडी सेविका प्राथमिक शिक्षकांची मदत घेणे आवश्यक ठरणार आहे। राष्ट्रीय सण व कार्यक्रमात अंगणवाडी मुलांना सहभाग। जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये साजरे होणारे 15 ऑगस्ट 26 जानेवारी स्नेहसंमेलन तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये अंगणवाडीतील मुलांनाही सहभागी करून घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। यावर्षी परीक्षा संपल्यानंतर वयोगटानुसार आकार अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र शिक्षण व अंगणवाडी सेविकांच्या संयुक्त स्वाक्षरीचे मुलांना दिले जाईल। त्यानंतरच त्यांना इयत्ता पहिली प्रवेश दिला जाणार आहे। या उपक्रमाच्या माध्यमातून प्राथमिक शाळांची पटसंख्या वाढवण्याचाही शासनाचा प्रयत्न आहे। प्राथमिक शिक्षकांनी अंगणवाडीतील मुलांनाही मूलभूत ज्ञान द्यावे। त्यानुसार अंगणवाडी सेविकांना शैक्षणिक कामकाजात मदत होईल आणि मुलांचा प्राथमिक शिक्षणाचा पाया अधिक मजबूत होईल असे मत प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांनी व्यक्त केले आहे।